नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत आणि चविष्ट कारल्याचे चिप्स. ज्यांना कारले आवडत नाही ते चिप्स आवडीनं खातील. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे बघा, सगळ्यात आधी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यापेक्षा अर्धी वाटी बेसन घ्यायचं, त्याच्यापेक्षा अर्धी वाटी रवा. तर मसाल्यामध्ये पाहूया. इथे बघा, लाल तिखट, हळद, आमचूर पावडर, धना जिरा पावडर, काळी मिरी पावडर, कसुरी मेथी, चाट मसाला, ओवा आणि तीळ, चवीपुरते मीठ आणि 2 चमचे तेल. इथे ना मी 2 मिडियम साईज आकाराचे कारले घेतलेले, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आणि मिक्सरला वाटून घेऊन तर मीठ टाकून 5 मिनिटे मी साईडला ठेवले आणि हाताने दाबून व्यवस्थित त्याला ड्राय करून घेतलेले आहे. तर इथे अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा मी टाकलेली आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून कारला व्यवस्थित एकजीव व्हायला पाहिजे. तर इथे बघा, एकजीव झालेला आहे. तर इथे थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं, जेणेकरून घट्टही नाही पातळही नाही. तर अशा पद्धतीचं तुम्ही पीठ मळून घेऊ शकता आणि 5 मिनिटं साईडला ठेवायचं. आता इथे बघा 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपण जसं चपातीला गोळा करतो त्या पद्धतीने करून घ्यायचं आणि चपाती जशी आपण लाटतो त्या पद्धतीने एकदम पातळ लाटून घ्यायचं. तर इथे बघू शकता, आता मी लाटून घेत आहे. तर असे चिप्स तुम्ही घरच्या घरी तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता. जे कोण तुमच्या घरी कारले अजिबात खात नाहीत, तर अशा पद्धतीचे तुम्ही कारल्याचे चिप्स बनवून तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता आणि मुलं खूप आवडीनं खातात. मी गॅरंटी देऊन सांगते, अजिबात कडवटपणा लागत नाहीये, कसलाच कडवटपणा लागत नाही. एकदम खुसखुशीत आणि एकदम खमंग असे चिप्स आहेत. तर इथे बघा, लाटून झालेलं आहे माझं. तिथे बघा, काटा चम्मचच्या साहाय्याने मी टोचून घेते, जेणेकरून आपले फुगायला नाही पाहिजे आणि नाही टोचलं तरी फुगत नाहीये. तर इथे बघा, व्यवस्थित लाटून झालेला आहे आणि इथे बघा, पिझ्झाच्या कटरने मी चारी बाजूनी कट करून घेत आहे, जेणे ते साईडचं मी कॉर्नर की दिसायला सुंदर दिसेल. आणि बघू शकता, आता मी चारी बाजूने कट करून घेत आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर बघू शकता, आता व्यवस्थित मी माझं कटिंग झालेलं आहे. मी आता ह्याला शेप मी ट्रायंगल शेपने देत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही शेप देऊ शकता. आता इथे बघा, मी व्यवस्थित 2 कट मारून घेत आहे, 2 आडवे आणि 1 उभा आणि ट्रायंगल शेपने मी कट करून घेते. माझ्या मुलांना ट्रायंगल शेप आवडतात म्हणून मी अशाच पद्धतीनं मी करून देत असते त्यांना. तर इथे बघू शकता, किती सुंदर दिसतात. खायला पण इतकं चविष्ट आणि चवदार. तर इथे बघा, मी सुटसुटीत करून घेते. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतात. तर असे तुम्ही तुमच्या मुलांना घरच्या घरी नक्की ट्राय करा आणि बाहेरचे वेफर वगैरे चिप्स देण्यापेक्षा तुम्ही असे घरच्या घरी ट्राय करा. इथे बघा, मी तेल गरम करायला ठेवले होते, तेल पण गरम मस्त झालेलं आहे. आता इथे बघा, सुनेरी कलर होजेपर्यंत मस्त मंद आचेवरती फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. तुम्ही बघू शकता कलर किती सुरेख आलेला आहे. तर आता बघा इथं व्यवस्थित. आणि माझी रेसिपी कशी वाटली तर तुम्ही नक्की शेअर करा, कमेंट करा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा, फायनली आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी क्रंची झालेला आहे.